मराठी 24 रेसिपीजमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। आज परत एकदा आपण नवीन रेसिपीसह आलेलो आहोत आणि आजच्या रेसिपीचं नाव आहे खोबऱ्याची बर्फी किंवा ओल्या नारळाची बर्फी। तर कशी बनवायची आहे तर पावसाळ्यात आपल्याला माहिती आहे खोबरे जास्त वाळत नाही, त्यामुळे त्याला बुरशी येऊ शकते। फ्रीजमध्ये ठेवलं तरी त्याचा सगळा वापर होत नाही, म्हणून आपण जर बर्फी बनवली तर ती सगळ्यांना खूप छान आवडेल आणि सगळ्यांना ही आधेमध्ये खाण्यासाठी होईल, मुलांच्या डब्यामध्ये मधल्या खाऊमध्ये देण्यासाठी होईल। तर पहा काय करायचं आहे। ओला खोबरं जे आहे तर ते नारळ फोडून घ्यायचं आहे। ते जर नारळ जरा बऱ्यापैकी कोळापेक्षा जर चांगला जून असेल तर तो बरा गोड असतो आणि तो नारळ घेऊन आपल्याला त्याचं जर तुम्हाला वरचं साल काढून पाहिजे असेल तर तेही काढू शकता, किंवा तुम्ही बारीक बारीक त्याचे काप करायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत, किंवा तुम्हाला किसून करायचं असेल तर तुम्ही किसून करू शकता, त्यात तुमची चॉईस आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचा आहे। त्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला हे मिश्रण जे आहे, हे सारण जे आहे तर ते भाजून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो कचकचीतपणा असतो तो कमी होतो आणि क्रिस्पी व्हायला सुरुवात होते। तर हे एक 5 मिनिट मिनिमम मंद आचेवर आपल्याला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सपोज आपण 1 वाटी, मी आता 1 ते 1.5 वाटी किंवा 2 वाटी मी नारळाचा किस घेतलेला आहे। तर मी 1 वाटी 2 वाटी माझा नारळाचा किस आहे, तर मी त्याच्या निम्म प्रमाण म्हणजे 1 किंवा सपाट वाटी मी पाऊण वाटी म्हणता येईल तर ती साखर घेईल। जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 पूर्ण वाटी घ्या, गोड कमी हवं असेल तर आपण अर्धा किंवा पाऊण वाटी साखर घेऊ शकतो आणि हे त्यामध्ये मिश्रणामध्ये घालायचं आहे। आणि साखर घातल्यानंतर परत एकदा ते परतवायचं आहे। जेव्हा साखर घालतो आपण त्यानंतर ते मेल्ट होते आणि त्यानंतर हे मिश्रण परत एकदा मऊ व्हायला सुरुवात होते आणि मऊ झाल्यानंतर परत एकदा त्यामध्ये आपण वेलची पूड घालायची आहे आणि हे सतत ढवळत राहायचं आहे, परतत राहायचं आहे। तर तुम्हाला वाटत असेल अजून थोडं तूप टाकायचं आहे तर थोडंसं तूप टाकू शकता, जेणेकरून त्याला एक सुंदर अशी छान चव येते। साजूक तूप घरच्या घरी बनवलेलं असेल तूप तरी चालेल जर आणि त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी जेव्हा घट्ट व्हायला मिश्रण सुरुवात होते किंवा एकतारी पाक बनतो तर त्याच्या आधी आपल्याला हे मिश्रण जे आहे तर ते एका अशा ताटामध्ये किंवा तुम्ही पाटावर किंवा अशा सपाट पृष्ठभागावर तूप लावून हे पसरवायचं आहे गरम गरम असताना आणि ते थापून घ्यायचं आहे। जर तुमचा हात भाजत नसेल तुम्ही हाताने थापू शकता, किंवा तुम्ही हातातल्या कलतनीने उलातनीने आपण ते थापून घ्यायचं आहे आणि त्याच्या गरम गरम असतानाच वडी पाडायची आहे, जेणेकरून ती सुंदर वडी आपल्याला खाता येईल। बरेच जण बघा हे करताना दुधाचा सुद्धा वापर करतात, तर तुम्ही 1-2 दिवसात संपत असाल तर तुम्ही ज्यावेळी आपण साखर टाकतो तेव्हा थोडंसं दूध टाकलं तरी चालतं। तर शेवटी चॉईस तुमची आहे। तर घरच्या घरी जेव्हा आपल्या ह्या अशा रेसिपी छान छान बनतात तेव्हा गृहिणींचा एक आत्मविश्वास वाढत असतो। तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर रेसिपींचं। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ। मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात रहा, सगळ्यात महत्त्वाचं। सी यू अगेन, बाय बाय।